हा साधारण ऑक्टोबर 1947च्या आसपासचा हे आहे की ज्या वेळेला काश्मीरवरती हल्ला केला, त्याला पाकिस्तान आर्मीचा पाठिंबा होता, त्यावेळेचं महात्मा गांधींनी एका संध्याकाळच्या प्रार्थना सभेमध्ये केलेलं भाषण आहे. त्याच्यामध्ये ते सरळ असं म्हणतात की इथं भारतीय लष्कराने जसं लष्कराने वागलं पाहिजे तसं वागावं. म्हणजे तिथं कुठेही म्हणत नाही की लष्कराने अहिंसक असलं पाहिजे, पण त्यांनी हल्ला केला तरी आपण करता कामा नये वगैरे, जे लोकांना वाटेल की असं गांधी काहीतरी असं म्हणणार वगैरे, असं ते काहीही म्हणाले नाही. कुठले गांधी आहेत का नाही माहितीये. गांधी म्हणजे तडजोड, गांधी म्हणजे समन्वय, गांधी म्हणजे फक्त एक समजुतीने घेणं असं म्हणत असताना गांधी म्हणजे संघर्ष. गांधी हे पहिले मला एक विचारवंत महत्वाचे असे दिसतात की जे पुरुषांच्या काय जबाबदाऱ्या आहेत असं सांगतात की स्त्रीला त्याच्या कंपनीमध्ये निर्भय वाटेल ह्याच्यासाठी तुम्ही तुमची मॅस्क्युलिनिटी कशी रेग्युलेट करताय याचा विचार करा, हेही त्याच्यामध्ये लिहितात. गांधीजींच्या मांडणीमध्ये एक भाग असा येतो की निगोसिएट करणं. ते म्हणतात की आपल्याला माहिती पाहिजे की मी कोणत्या मुद्द्यांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे आणि कोणत्या मुद्द्यांच्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. ह्याचं सूत्र हे मला संघर्ष करण्याच्या आधीच माझ्या आपण गांधींना समजून घ्यायलाच चुकलो का? हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि मी सावनी. तुमचं सगळ्यांचं नागरिकशास्त्राच्या या नव्या भागात खूप खूप स्वागत आहे. आपण नागरिकशास्त्रामध्ये अशा सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतो जे नागरिकशास्त्रातले आपल्या सगळ्यात जवळचे विषय आहेत, पण ते आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणजे आपण ते ऑप्शनला टाकलेल्या विषयासारखं त्याला कायमच शाळेत असतानाही वागवले आणि आत्ताही तसेच वागवतो. तर नागरिकशास्त्राचा आपल्या आयुष्याशी, रोजच्या आयुष्याशी काय संबंध आहे आणि काय पद्धतीनं ते रेलेव्हंट आहे आजही आपल्यासोबत, म्हणजे अर्थात रेलेव्हंट आहेच म्हणूनच आपण हे करतो आहोत, पण ते कसा आपल्या रोजच्या आयुष्याशी त्याचा कितका जवळचा संबंध हे विसरलो आहोत आणि हे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करतो आहोत नागरिकशास्त्राच्या पॉडकास्टचा. आणि आजची आमची लाडकी सिरीज आहे खरं तर. म्हणजे आपण आपल्या देशावरती, आपल्या समाजावरती खूप वेगवेगळ्या लोकांचा एक इन्फ्लुएन्स आहे, योगदान आहे. आणि या ना त्या कारणानं आपण प्रत्येक ही जी व्यक्ती म्हणूयात आपण त्यांना, हे जे सगळ्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांना एक काहीतरी वेगळ्या शेड्समध्येच पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्याबद्दलची काही मतं आहेत, मग आपण कायम काही लोक असतात जे त्यांच्यावर फार प्रेम करणारे असतात आणि काय फार त्यांचा तिरस्कार करणारे असतात. आपण त्यांना माणूस म्हणून, त्यांचे विचार म्हणून समजून घ्यायला फार कमी पडतो. आणि अशीच आजची पर्सनॅलिटी आहे. अर्थात महात्मा गांधींबद्दल आपण बोलतो आहोत. नक्की त्यांचे समाज म्हणून, नागरिकशास्त्र म्हणून त्यांचे काय विचार होते. म्हणजे कायम या पर्सनॅलिटीजला आपण राजकारणाच्या पर्स्पेक्टिव्हनेच पाहिलेलं आहे. म्हणजे या पक्षाचे लोक यांचे हे फॉलो करतात, त्या पक्षाचे लोक ते फॉलो करतात, मग हे आमची पर्सनॅलिटी, ती तुमची पर्सनॅलिटी. याच्या पलीकडे जाऊन नक्की काय विचार होते, त्यांना नागरिकशास्त्र म्हणून त्यांचं नागरिकशास्त्र कसं होतं, त्यांना समाजाविषयी काय वाटत होतं, हे सगळं समजून घेण्यासाठी आपण आजचा पॉडकास्ट करत आहोत. आणि आपल्यासोबत आहेत, आम्हाला सावनी ओळख करून देईल. आपल्यासोबत आहेत डॉक्टर चैत्रा रेडकर. आय थिंक नागरिकशास्त्राचा पहिला जो व्हिडिओ होता तो आपण त्यांच्याबरोबर केलेला आणि समाज म्हणजे काय या विषयावर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये बोललेला. आणि आता गांधींच्या पर्स्पेक्टिव्हने समाज म्हणजे काय या विषयावर त्या बोलणार आहेत. राज्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत त्या आणि गांधींनंतरचा गांधीवाद यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि त्यांनी त्याच्यावर खूप लेखन सुद्धा केलंय. त्यामुळे गांधींनंतरचा गांधीवाद काय आहे, इतिहासातल्या गांधींचं नागरिकशास्त्र काय आहे आजच्या काळासाठी, ते आज आपण चैत्रा मॅम सोबत समजून घेणार आहोत. वेलकम चैत्रा मॅम. एकतर म्हणजे सुरुवातीलाच हे कुठल्याही पद्धतीचं काय म्हणूयात पॉलिटिकल मोटिव्हसाठी केलेलं पॉडकास्ट नाही आहेत. आपण इतिहासातील नागरिकशास्त्रामध्ये भारताच्या एकूणच समाजकारणासाठी, राजकारणासाठी काम केलेल्या इतिहासातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यांचं नागरिकशास्त्र समजून घेणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही उगाचच तुमच्या वेगळे अँटेना उभे राहत असतील तर ते तिथेच बंद करा. हा फक्त नागरिकशास्त्राच्या अंगाने त्या व्यक्तींचे विचार समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. मला वाटतं सुरुवात जर आपण इथपासून करू शकलो की महात्मा गांधी म्हटलं की पहिला जे डोळ्यासमोर होतं ते म्हणजे नॉन व्हायलन्स, आणि त्याच्या पलीकडे आपल्याला फारसं माहित नाही. म्हणजे आता
आपण मगाशी पण बोलत होतो की असं कोणीच नसेल आत्ता भारतात किंवा ज्यांना महात्मा गांधींविषयी माहित नाही किंवा नावही माहित नाही अशी पर्सनॅलिटी डेफिनेटली नाही. सगळ्यांना त्यांच्याविषयी माहिती आहे. ज्यावेळेस महात्मा गांधींचं नागरिकशास्त्र आपण म्हणतो, जे काय आत्ताचं नागरिकशास्त्र आहे, ते बऱ्यापैकी त्यांच्या विचारांमधनं त्यांच्या एकूण चळवळीतनं उभे राहिलेलं आहे. त्यांच्या नागरिकशास्त्राची मूल्यव्यवस्था जर आपण समजून घ्यायची ठरवली तर ती कोणत्या मूल्यांवरती आधारित आहे असं वाटतं? जेव्हा तू सुरुवात केलीस आणि जे आता बोललास त्या बोलत असताना प्रत्येक वाक्याला माझ्या मनात जो रिस्पॉन्स येत होता तो असा होता की अहिंसा आपल्याला माहिती आहे, त्यांच्या विचारातनं जे आलं त्याच्यावरती आजचं नागरिकशास्त्र उभं राहिलेलं आहे. तर मला प्रत्येक वाक्यानंतर असं मनात येत होतं की खरंच तसं झालंय का? म्हणजे जे आज ज्या पद्धतीने भारताची उभारणी झालेली आहे ती सर्वस्वीपणे जे काही महात्मा गांधी त्यांना जे अभिप्रेत होतं त्या विचारावरतीच ती सगळी झाली आहे असं आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? किंवा अहिंसेबद्दल आपण बोलत असू तर अहिंसा म्हणजे काय हे आपल्याला नेमकं खरंच माहिती आहे का? इथपासनं मला असं वाटतं आपल्याला चर्चेची कुठेतरी सुरुवात करायला लागेल. आणि जो प्रश्न तू विचारलेला आहेस की कोणत्या मूल्यांवरती त्यांचं नागरिकशास्त्र आधारलेलं आहे त्याच्याबद्दल बोलताना सुद्धा आपल्याला अहिंसेपासूनच सुरुवात करायला लागेल. आणि बरेचदा आपण अहिंसेबद्दल बोलतो पण अहिंसेबद्दल बोलत असताना सत्य नावाची गोष्ट ते काहीतरी म्हणत होते तर ते नेमकं काय त्याच्याबद्दल आपण बोलायचं विसरून जातो किंवा त्याचं एक अतिशय सुलभीकरण अतिशय सोप्या पद्धतीने हे करतो की म्हणजे खोटं बोलू नये, खरं नेहमी बोलावं म्हणजे सत्य. हा त्याचा खूप सोपा आणि अगदी प्रॅक्टिकल लेव्हलचा एक ढोबळ असा त्याचा अर्थ झाला. पण मला असं वाटतं गांधींची मूल्यव्यवस्था काय किंवा त्याच्या आधी गांधी विचार म्हणजे काय असं जर आपण समजून घ्यायचं झालं तर त्याची सुरुवातच आपल्याला सत्य या मूल्यापासून करायला पाहिजे. गांधींना अभिप्रेत असलेलं सत्य काय होतं? इथं ते एक उदाहरण देतात. ते उदाहरण देऊन मला असं वाटतं आपण ह्याची चर्चा सोपी होऊ शकते. त्यांच्या दृष्टीने सत्य नावाची जी गोष्ट आहे म्हणजे वस्तुस्थिती काय आहे किंवा कोणतेही सत्य म्हणजे कोणती परिस्थिती काय आहे, कोणतेही मुद्दे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळापासून आतापर्यंतचा विचार करताना कोणताही मुद्दा जर आपण विचारात घ्यायचा झाला आणि त्यातलं सत्य नेमकं काय आहे असं जर आपण गांधीजींना विचारलं तर तिथं ते उदाहरण देत असताना आपल्याला ती जी कथा आहे प्रसिद्ध की एक हत्ती आणि 4 अंध व्यक्ती ते उदाहरण नेहमी येतं की त्या एका अंध व्यक्तीने पाय पकडलेला होता हत्तीचा, त्याला तो खांब वाटत होता. दुसऱ्या अंध व्यक्तीने कान पकडले होते, त्याला ते सूप वाटत होतं. तिसऱ्याने शेपूट पकडली होती, त्याला तो दोरखंड वाटत होता. प्रत्येकाने वेगवेगळ्या त्या हत्तीचा अवयवाला स्पर्श केल्यामुळे त्याच्यासाठीचं जे सत्य होतं ते त्याला जो काही त्याच्या अनुभवावरती जे आधारलेलं होतं तेवढंच सत्य होतं. त्यांचा अनुभव खोटा होता का? तो खोटा नव्हता पण तो अपुरा होता. आणि जेव्हा तुम्ही हे तुकडे जोडता तेव्हा तुम्हाला कळतं की हा म्हणजे ना खांब आहे, ना रस्सी आहे, ना सूप आहे, ना आणखी काही आहे, तर हा एक हत्ती आहे. आता मला जाणवलेलं सत्य म्हणजे मी पकडलेला पाय असलेला हा खांब आणि तुला कळलेलं सत्य हा दोरखंड ह्याचा परस्पराशी काहीच संबंध नाही. आणि म्हणून तू असं कसं म्हणतोस आणि मलाच कळलेलं खरं आहे म्हणून मी जर हिंसेने तुझं सत्य नष्ट करायला गेले तर मी त्या व्यापक सत्याचाच एक भाग नष्ट करते आहे. आणि म्हणून गांधींना जे हिंसेपेक्षा अहिंसेवरती जे त्यांचा जो भर आहे त्याचं आध्यात्मिक किंवा एक मूल्यात्मक पातळीवरचं कारण हे आहे की आपला जर प्रवास हा व्यापक सत्याच्या दिशेने जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये माझ्या सत्यावरती मी जेवढा माझा भरोसा आहे त्याच्याविषयी मी जेवढी कॉन्फिडंट आहे तेवढीच मी माझ्या सत्याच्या विषयी थोडी डिफिडंटही असली पाहिजे. ती या दृष्टीने की मला कळलंय ते खरंच आहे पण मला पूर्ण नाहीये कळलेलं. जे कळलंय ते थोडंसं दुसरं तुला काय कळलंय त्याच्यात ते काहीतरी तारतम्य सत्य असू शकतं ना. मलाच कळलंय हा त्यात आविर्भाव नाही, तो अहंकार नाही. आणि तो अहंकार शेवटी कुठे घेऊन जातो? तो अहंकार मला नाशाकडे घेऊन जातो, फक्त माझ्या नाही तर केवळ ते व्यापक सत्याच्याही नाशाकडेच घेऊन जातो. कारण मी तुला नष्ट करताना त्या व्यापक सत्यालाच नष्ट करते आहे.
आणि म्हणून तिथं अहिंसा आहे. म्हणजे त्याला एक असं आध्यात्मिक कारण आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला ते अहिंसा म्हणतात, पण अहिंसा असं म्हणत असताना गांधीजींनी त्याचा सुद्धा किती खोलवर विचार केलेला आहे. आणि अहिंसा म्हणजे केवळ निष्क्रियता नव्हे, किंवा अहिंसा म्हणजे दुसऱ्यावरती वार करणं नव्हे, तर उलट ते एका ठिकाणी असं लिहितात की अहिंसा हा सुद्धा नकारात्मक शब्द झाला. म्हणजे मला काय नकोय ते मी सांगतोय. अहिंसा असं म्हणत असताना हिंसा नको असं मी म्हणतोय. पण जर मला खोलवर समजून घ्यायचा असेल तो शब्द, तर अहिंसा म्हणजे प्रेम. काय करायचं नाही हे सांगितलं एका बाजूला, पण म्हणजे करायचंय म्हणजे काय काय करायचंय, तर ते व्यापक प्रेम, आस्था, ममता, ममत्व बुद्धीने वागणं म्हणजे अहिंसा. ह्यात मला अजून एक हे वाटतं की हे सगळं थोडंफार आयडियलिझमकडे झुकणारं आहे का, की हे खूप सगळं ऐकायला छान वाटतं, आदर्श वाटतं, पण हे खरंच करणं कितपत प्रॅक्टिकल आहे. आणि मग त्या अनुषंगाने असं विचारावं असं वाटतं की आज ह्या काळामध्ये गांधीजींचे विचार कळणं किंवा हे कळणं आणि ह्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स कळणं हे का महत्वाचं आहे, काय रेलेव्हन्स आहे त्याचा? एक जो मुद्दा तू म्हणालीस की हे खूप आदर्श असं आहे का, किंवा खूप आयडियलिझम आहे आणि मग प्रॅक्टिकली हे करणं शक्य आहे का. आता आपण जर सुरुवातच अशा पद्धतीने केली की म्हणजे तेवढी अहिंसा शक्य तरी आहे का, तिथंच आपण असं एक सेट करतो, आपल्याला स्वतःला कन्सेशन देतो की म्हणजे हिंसा चालेल. मग सुरुवातच हिंसा चालेल इथपासनं होत असेल तर मग ती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येतच राहणार. आणि मग अहिंसा प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो, काय विचार क्रिएटिव्हली करू शकतो, ह्याच्या दिशेने, याच्या दृष्टीने विचार आणि प्रयत्न हे कदाचित तिथं खुंटीत होतील. आणि मला इथं ना एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे, ते मला सांगावं असं वाटतं. साधारण 1936-37च्या आसपास घडलेला हा किस्सा आहे. पंजाबमधल्या एका मुलीनी महात्मा गांधींना एक पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये ती असं म्हणते की मला काहीतरी अचानक खूप महत्वाचं काम आलं. संध्याकाळचे 7 वाजलेले होते, अंधार पडलेला होता आणि माझ्या बरोबर यायला कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे नाईलाजानी मला एकटीलाच बाहेर पडायला लागलं. घरापासून थोड्या अंतरापर्यंत जायचं होतं. मी चालत चालत निघाले. जाताना माझं असं लक्षात आलं की एक मुलगा सायकलवरती माझा पिच्छा करतो आणि काहीतरी अचकट विचकट बोलतोय. मी तिथं कामाच्या ठिकाणी जाऊन पोचले, काम संपवलं, परत यायला निघाले. परत हा मुलगा माझा पिच्छा करत होता आणि मी शेवटी वैतागले. माझ्या हातामध्ये पुस्तक होतं आणि मी जोरात त्या मुलाला ढकलून दिलं आणि तो सायकलीवरनं पडला. आणि मी त्याला म्हटलं की खबरदार असा आचरटपणा पुन्हा करशील तर. आणि मी चालत निघून आले. आता तुम्हीच लिहिलेलं आहे की माणूस किती दुबळा असला तरी तो ठरवलं तर तो शक्ती दाखवू शकतो. तसं मी त्या मुलाला, तो खूप धट्टाकट्टा होता तरी मी त्याला ढकलू शकले. पण शेवटी मी हिंसा केली म्हणून मी स्वतःला वाचवू शकले. तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी अहिंसक मार्गाने स्वतःला वाचवू शकले असते? हे पत्र 36-37 साली ती मुलगी लिहिते गांधीजींना. गांधीजी हे पत्र वर्तमानपत्रात प्रकाशित करतात त्या मुलीचं नाव न देता आणि त्याला ते उत्तरी त्याच्यामध्ये देतात. त्यामध्ये ते असं म्हणतात की तू ज्या पद्धतीने वागलीस त्याचं मला कौतुक वाटतं, कारण माझ्या दृष्टीने निर्भय असणं हे जास्त महत्वाचं आहे. तू जर त्यावेळेला घाबरून पळून गेली असतीस आणि त्याला जर तू अहिंसा म्हणाली असतीस तर मी त्याला अहिंसा म्हणणार नाही. पण तू जेवढी निर्भय होत जाशील तेवढं तुला अशा प्रसंगाला अहिंसक पद्धतीने तोंड देण्याचे काय मार्ग असतील हे तुझं तुलाच सापडत जाईल. त्याचा असा एक सेट, हे मार्ग नाही की अमुक 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 अशा पद्धतीने अहिंसा केली पाहिजे किंवा हे केलं म्हणजेच अहिंसा, असं नाही. अहिंसा काय असू शकते ह्याची डिस्कव्हरी ही प्रत्येक माणसाने करायची. आणि म्हणून इथं तू जे वागलीस ते योग्यच आहे. दुसरा इंटरेस्टिंग भाग, आणि मला असं वाटतं की आपण मागे तुम्हीच
पॉडकास्ट तुमचा डोमेस्टिक व्हायलन्सवरचा झालाय त्याच्यातही हा मुद्दा आलेला आहे की पुरुषांच्या काही जबाबदाऱ्या आहेत का नाही. तिथं गांधी हे पहिले मला एक विचारवंत महत्वाचे असे दिसतात की जे पुरुषांच्या काय जबाबदाऱ्या आहेत असं सांगतात. कारण त्याच पत्रामध्ये ते पुरुषांनी कसं वागायला पाहिजे, म्हणजे स्त्रीला तुम्ही एका पातळीवरती सार्वजनिक क्षेत्रामध्ये या असं म्हणता, पण तुम्ही तुमचं स्वतःचं पुरुषत्व जर नियंत्रित करत नसाल तर ते चुकीचं आहे. पुरुषावरती पण जबाबदारी आहे की स्त्रीला त्याच्या कंपनीमध्ये निर्भय वाटेल ह्याच्यासाठी तुम्ही तुमची मॅस्क्युलिनिटी कशी रेग्युलेट करताय याचा विचार करा, हेही त्याच्यामध्ये लिहितात. त्याच्यामध्ये ते हेही लिहितात की समाजाची काय जबाबदारी आहे, समाजाने ह्याच्याकडे नुसतं बघेपणाने राहता कामा नये आणि त्यांची काय जबाबदारी तेही ते लिहितात. हे 36-37 सालचा हे 36-37 सालचा हा भाग आहे. आता गांधीजींच्या आयुष्यामध्ये आपल्याला असे बरेच प्रसंग दिसतील. अनेक गोष्टी पत्रव्यवहारांच्या माध्यमातून असतात, काही भाषणांच्या माध्यमातून दिसतात की जिथं ज्याला आपण एक असं ढोबळ ज्याचं अहिंसेचा जो आपल्यापर्यंत अर्थ पोचलेला आहे किंवा पोचवला गेलेला आहे आणि आता तर बराच तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं जो काही पसरतो आहे तर तो अतिशय विकृत आणि विपरीत अशा स्वरूपातला अर्थ आहे. गांधी म्हणजे असे काहीतरी असतं ना की छडी घेऊन की हे म्हणजेच अहिंसा, आणि ते गांधींचा मुद्दा असा की तुम्हाला जायचं कुठल्या दिशेला आहे, ते तुम्हाला हिंसेच्या दिशेला जायचंय का अहिंसेच्या दिशेला जायचंय. राईट. मला आता याच्यावरनं हेही असं वाटलं की म्हणजे आत्ताच्या कॉन्व्हर्सेशनसाठी पण त्याच्या संवादासाठी पण रेलेव्हंट आहे की आपण गांधींना समजून घ्यायलाच चुकलो का. म्हणजे कारण त्यांचं या पद्धतीचं प्रतिकार करणं म्हणजे अहिंसात्मक मार्गानं विरोध दर्शवणं, मग याच्यावरती खूप लोकांची अजूनही ते सुरू असतं ना की नाही मग त्यामुळे काही वर्ष आधीच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं पासूनचे एक वेगवेगळे आर्ग्युमेंट्स आपण ऐकतो. तर एकूणच ती व्यक्ती म्हणून, त्यांचे विचार म्हणून, त्यांनी जे करण्याचा प्रयत्न केला म्हणून हे समजून घ्यायलाच आपण कमी पडलो असं वाटतं का. म्हणजे तो तर आहेच भाग, पण मला असं वाटतं फक्त तोच एक भाग नाही. म्हणजे पहिल्यांदा त्याच्याबद्दल बोलते आणि दुसरा जे मला त्याच्या अनुषंगाने म्हणायचं आहे तो मुद्दाही सांगते. पहिली गोष्ट अशी आहे की जर आपण स्वतःलाच असा एक प्रश्न विचारला की गांधी आपल्याला कुठून कळले, गांधी आपल्याला कसे कळले. म्हणजे एकतर शाळेच्या पुस्तकामध्ये काहीतरी होते तेवढे कळले, फार तर फार कोणीतरी प्रयत्न केला असेल तर एक रिचर्ड अटनबरोचा पिक्चर जो चांगल्या पद्धतीने बनवलेला पिक्चर आहे त्याच्यातनं काही कळलं असेल तर, आणखी कोणीतरी पुढे जाऊन फार प्रयत्न केला असेल तर स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ वाचलं असेल, त्यांचे सत्याचे प्रयोग वाचलेले असेल तर ते तिथं आपला गांधी संपतो. आणि मग इतर जे आपल्यापर्यंत येतं ते जेव्हा व्हॉट्सअप नव्हतं तेव्हा वेगळ्या माध्यमातून, आणि आता व्हॉट्सअप आहे तेव्हा त्याच्या माध्यमातून जे येतं, ज्या निव्वळ भाकड कथा असतात, जिथं घटना ती घडलेलीच नसते असं नसतं, पण त्याचा आगापिछा न पाहता त्याला काहीतरी वेगळा संदर्भ होता किंवा त्या संदर्भामध्ये असलेल्या इतर व्यक्तींनी ठराविक पद्धतीने वर्तन केलं होतं म्हणून त्याला रिस्पॉन्स म्हणून, त्याला रिॲक्शन म्हणून, त्याचे होणारे परिणाम काय असू शकतात हे पाहून अशा पद्धतीने जे काही गांधीजी तिथे वागले असतील, म्हणाले असतील, ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट प्लेस करून तोडलेला हिंदीतला जो शब्द आहे तोड मरोड के, तर तशा पद्धतीने प्रेझेंट केलेले जे गांधी आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते नेमके ते काय म्हणत होते ते आपल्यापर्यंत पुरेसं पोचले असं मला वाटत नाही. आणि म्हणून जर गांधी नीट समजून घ्यायचे असतील तर केवळ त्या स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ पर्यंत न थांबता जो खरं तर अतिशय इंटरेस्टिंग आणि मोफत उपलब्ध असलेला जो एक भाग आहे तो म्हणजे महात्मा गांधींचे जवळपास 98 खंड आहेत, कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी. हे इंटरनेटवरती फ्री आहेत ह्याच्या PDF. तर जर खरंच काही समजून घ्यायचं असेल इंटरेस्ट, म्हणजे ऑब्व्हियसली मी 98 खंड म्हणणार नाही, पण जस्ट कॅज्युअली कोणीतरी काहीतरी माहिती सांगितली आणि बघावंसं वाटलं तर PDFs डाउनलोड फ्री करून घेता येतात. आणि तुम्ही नुसतं म्हणजे त्याला काही ती वेबसाईटही शोधायची गरज नाही, कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी एवढं नाव टाकलं की ती दिसते. आता
आपल्याला PDF सर्च कसं करतात माहितीये, तो कीवर्ड म्हणून जी शंका असेल तो कीवर्ड टाकून बघा, तुम्हाला अख्खा तो खंडही वाचायची गरज नाही. पण बरेचदा गांधीजींनी कुठेतरी पत्रव्यवहारामध्ये, कुठेतरी भाषणामध्ये त्याच्या संदर्भात खूप वेगळी भूमिका ही मांडलेली असते. अगदी आपण स्वातंत्र्यानंतरचा प्रसंग घेऊ आणि हा साधारण ऑक्टोबर 1947च्या आसपासचा हे आहे की ज्या वेळेला काश्मीरवरती पहिल्यांदा त्याला म्हटलं गेलं की तिथल्या ट्रायबल्सनी हल्ला केला, पण त्याला पाकिस्तान आर्मीचा पाठिंबा होता. त्यावेळेचं महात्मा गांधींनी एका संध्याकाळच्या प्रार्थना सभेमध्ये केलेलं भाषण आहे आणि त्याच्यामध्ये ते सरळ असं म्हणतात की इथं भारतीय लष्कराने जसं लष्कराने वागलं पाहिजे तसं वागावं. म्हणजे तिथं कुठेही म्हणत नाही की लष्कराने अहिंसक असलं पाहिजे वगैरे, किंवा आपण त्यांनी हल्ला केला तरी आपण करता कामा नये वगैरे, जे लोकांना वाटेल की असं गांधी काहीतरी असं म्हणणार वगैरे, असं ते काहीही म्हणाले नाहीत. की आता जर आपण स्टेट म्हणून उभं राहिलेलो आहोत आणि दुसरी स्टेट जर आपल्यावरती हल्ला करत असेल तर तिथं लष्कराने जसं वागलं पाहिजे तसंच वागायला पाहिजे तिथं. मग हे प्रश्न सोडवण्याचे अहिंसक मार्ग असू शकतात का नाही? असू शकतात. हेही ते म्हणजे त्या भाषणात ते दुसऱ्या एका भाषणात तेही म्हणतात की प्रश्न सोडवण्याचे अहिंसक मार्ग असू शकतात, पण आपण ते मार्ग शोधायचा अजून प्रयत्न केलेला नाहीये ना, आणि त्याच्या आधीच त्यांनी हल्ला केलेला आहे. मग आता आपली जमीन वाचवणं आणि काश्मीरचे लोक, तिथली जी काही चळवळ जी होती शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली, त्यांनी जर आता भारताबरोबर यायचं ठरवलेलं असेल तर तिथली जमीन वाचवणं आणि राज्यसंस्थेने जसं वागलं पाहिजे तसं वागणं हे आपले कर्तव्य आहे. आता हे गांधी आपल्याला कुठे माहिती आहेत? म्हणजे असं ते म्हणू शकले असतील असं सुद्धा आपल्याला म्हणजे हे त्याच्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही. ऍक्च्युली इतके आपल्याला आपल्यापर्यंत आलेले जे किस्से आहेत. किंवा आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगते की मला वाटतं बहुतेक कोचरबच्या आश्रमातला हा किस्सा आहे की जिथं तो काका कालेलकरांनी लिहिलेला तो किस्सा आहे की तिथं चोर येत असत आणि शेतातलं पीक कापून घेऊन जात असत. गांधीजी त्यावेळेला तिथं नव्हते ज्या वेळेला हे सगळं निदर्शनाला आलं की असं चोर हे करतात. तर सगळ्यांनी तिथल्या आश्रमातल्या लोकांनी ठरवलं की आपण रात्री आळीपाळीनी इथं पहारा देऊ आणि मग 3-3 तास वाटून जागरण करून लोक तिथं हे करत होते. गांधीजी आले ते म्हणाले का जागरण करताय? तर म्हणे नाही असं हे आहे की चोरी होतीये मग आपणच पहारा केला पाहिजे वगैरे. म्हणे हे काय तुमची भीती आहे, म्हणजे तुम्ही कशासाठी रात्री असं जागरण करताय? एक रिव्हॉल्वर घ्या आणि बाहेर पाटी लावा की इथं म्हणजे ह्या जागेमध्ये रिव्हॉल्वर आहे आणि पुरेसं आहे तिथं. लोक म्हणायला लागले की अहो बापू असं जर बाहेर कळलं तर ब्रिटिश ह्याचा सगळ्याचा मिसयूज करतील की गांधीजींकडे रिव्हॉल्वर आहे म्हणून. काही नाही, तुम्ही हवं असेल माझ्या नावावरती लायसन्स घ्या. हे जे तुम्ही रात्री जागून घाबरून घाबरून जे करताय त्याच्याऐवजी शांत रात्री निर्भयपणे झोपा. चोराला तुम्ही फक्त हे सांगा की इथं रिव्हॉल्वर आहे. आता ह्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं? बापरे. म्हणजे हे जे मी 2-3 किस्से सांगितले की जे त्या मुलीच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे, काश्मीरच्या संदर्भातली जी घटना आहे किंवा ही जी घटना आहे, ह्याचा अर्थ असा की माझा आयडियल अहिंसेचा आहे, माझं वर्तन अहिंसेचं असलं पाहिजे, माझं वर्तन निर्भय असलं पाहिजे. पण ते करत असताना माझी वाट कशी असणार हे मी शोधायचं आहे. आणि मीच जर दरवेळेला कन्सेशन देत राहिलं, आता कन्सेशन देण्यात आपण एक्सपर्ट असतो, जसं आपण व्यायाम न करण्यात जसे एक्सक्युजेस देतो तसे आपण हिंसेच्या बाबतीत देऊ शकतो. पण जर आपण म्हणजे प्रामाणिकपणे स्वतःला बघितलं तर आपल्याला कळतं की म्हणजे खरंच जिथं अहिंसा शक्य होती तिथं आपण ती केली का दरवेळेला आपण अहिंसा अशक्य आहे अशक्य अशक्य म्हणत हिंसेचंच पूजा करत राहिलो. तर तो एक असं गायडिंग स्टार सारखं अहिंसेकडे पाहणं आणि जे प्रयोगशीलता म्हटलंय आपण ती क्रिएटिव्हिटी सोडलेली आहे की ते अधिक क्रिएटिव्हली कशा पद्धतीने आपण आपल्या जगण्यामध्ये अहिंसा आणू शकतो. जे सेट व्यवस्था आपल्यापर्यंत आलेली आहे त्याच्यापेक्षा जर वेगळं जगायचं झालं तर त्याच्या बाबतीत काय
प्रयोग करता येऊ शकतात याच्या बाबतीमध्ये फार क्रिएटिव्हिटी दाखवायची आपल्याला तयारी नाहीये. कुठले गांधी आहेत? हो खरंच. का नाही माहितीये हे कोण आहे? हो, मी आता विचार करताना ते जाणवतं की म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये काय रिॲक्ट करायचं हेही आपल्या हातात असतंच ना, आणि तोही चॉईस आपण घेतोच ना. म्हणजे मला समोरच्यावरती रागवायचं आहे, एखादी गोष्ट पटत नाहीये, तर मी त्याला हिंसेने रागवून ओरडून बोलणार आहे की त्याला वेगळ्या भाषेत सौम्यपणे त्याला समजेल असं आणि पटेल असं या भाषेत सांगणार आहे. ही खरं तर चॉईस आहे. तर ते बेसिकली ते त्या चॉईस बद्दल बोलतायत. आणि अहिंसा म्हणजे भीती नाही, हे जे काही समीकरण आहे, म्हणजे निश्चित पडून राहायचं म्हणजे अहिंसा नाही. अरे बाप. अजून एक लष्कराचं जो तुम्ही सांगितलं ना, त्याच्यावरून पडलेला प्रश्न आहे की गांधीजींबद्दल जे काही माहितीये ना ते आपल्याला आधी प्री इंडिपेंडन्स कॉन्टेक्स्ट मध्येच माहितीये, जेव्हा सरकार हे कोट ऑन कोट आपल्या देशाचं नव्हतं किंवा बाहेरून आलेलं पण पारतंत्र्यात होतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात समजा आपण आता म्हणू की आत्ता जर गांधीजी असते तर ते कुठच्या भूमिकेत असते? ते ऍक्टिव्हली फ्रंटवर लीड करत असते, म्हणजे प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर टाईप असते, किंवा ते गायडिंग लाईट असते, म्हणजे एखादी पॉलिटिकल पार्टी ते रूल करत असते, का ते ऍक्टिव्हिस्ट असते किंवा प्रेशर ग्रुप त्यांनी क्रिएट केला असता? ह्यापैकी काय? कारण आपण जे बघतोय ते सरकारच्या विरोधात, गांधीजी सरकारच्या विरोधात, पण ते ब्रिटिश सरकार होतं. आत्ता त्यांचा रोल काय असता जर ते असते तर? त्याचं उत्तर देणं खूप अवघड आहे. अवघड यासाठी आहे की त्याच्यासाठी गांधींच्या मनात शिरायला लागेल आपल्याला, आणि त्यांच्या मनात शिरणं कितपत शक्य आहे मला माहित नाही. पण हा भाग आहेच की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेमतेम वर्ष सव्वा वर्ष ते जगलेले आहेत, तेवढे सुद्धा नाही, म्हणजे कमीच खरं जगलेले आहेत. पण हा भाग लक्षात आपण, म्हणजे त्याच्यावरनं आपण काहीतरी अंदाज बांधू शकतो तो असा की 15 ऑगस्ट 47ला ते काही लाल किल्ल्यावर नव्हते, आणि ते जिथं दंगे उसळलेले होते तिथं लोकांना त्यांच्या बरोबर राहून त्यांचं दुःख कसं दूर होईल आणि शांतता कशी प्रस्थापित होईल याच्यासाठी ते कार्यरत होते. त्याच्यावरनं आपण अंदाज बांधू शकतो की ते डेफिनेटली प्रेसिडेंट किंवा कोणत्याही अधिकार पदावरती तर ते निश्चितच नसते. आणि अगदी म्हणजे त्यांनी संघटना सुद्धा जे काही होते त्यातले ते स्वतः पदाधिकारी काहीच झाले नाहीत ना. म्हणजे काँग्रेसचा सुरुवातीला ते सदस्य होते, पण 35 साली त्यांनी काँग्रेसचाही राजीनामा दिला होता. आणि जी इतर संघटना ज्या त्यांनी संस्था संघटना ज्या उभारल्या की चरखा संघ असेल, ग्रामोद्योग संघ असेल, इतर जे काही नई तालिमी संघ असेल, हे जे वेगवेगळ्या संस्था ज्या उभारल्या होत्या त्याचेही कुठलेही ते अध्यक्ष किंवा असे कुठलेच नव्हते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने संस्थात्मक अशा स्वरूपाचं काम त्यांनी केलं असतं का हेही म्हणजे त्याच्याबद्दल डाऊट आहे. पण त्यांनी अहिंसक संघर्षाचंच काम केलं असतं हे मात्र निश्चित. म्हणजे गांधी म्हणजे तडजोड, गांधी म्हणजे समन्वय, गांधी म्हणजे फक्त एक समजुतीने घेणं असं म्हणत असताना गांधी म्हणजे संघर्ष, सत्यासाठी अहिंसक पद्धतीने संघर्ष करणं हा जो काही भाग आहे तो बरेचदा आपण विसरून जातो. म्हणून आत्ता जर त्यांनी काय केलं असतं तर त्यांनी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं संघर्षाचं रस्त्यावरचं राजकारण केलं असतं. आता आमच्या पिढीने या काही 15 वर्षामध्ये खूप प्रोटेस्ट पाहिलेत. मग RA साठीचा असो, CA NRC असो, आता फार्मर्स प्रोटेस्ट असो, रेसलर्सच्या वेळेला झालेला प्रोटेस्ट असो, एक लक्षात येतं जे आता तुम्ही पण म्हणालात की प्रत्येक प्रोटेस्टला एक लाईफ सायकल असते. तो एका पॉइंटला पीकवर असतो तो प्रोटेस्ट, आणि त्याच्यानंतर तो फिझल आउट हळूहळू होत जातो. आत्ता जे तुम्ही सांगितलं त्याच्यातनं हाऊ टू रन अ सक्सेसफुल प्रोटेस्ट, किंवा प्रसंगी त्यांनी काही सत्याग्रह मागे सुद्धा घेतलेले आहेत, तर त्याच्याकडे प्रोटेस्टकडे प्रॅग्मॅटिकली कसं बघायचं, आणि बेसिकली प्रोटेस्ट हाऊ टू रन अ सक्सेसफुल प्रोटेस्ट ह्याच्याबद्दल. हो, कारण ह्याचा म्हणजे याचा मला फार महत्वाचं वाटतं, कारण त्याच्यानंतरचे कुठले प्रोटेस्ट आपल्याला तितके सक्सेसफुल झालेले दिसत नाहीत. म्हणजे मास मुव्हमेंट झाल्या, म्हणजे आता आपण आरक्षणासाठी सुद्धा वेगवेगळी आंदोलनं बघतो,
पण ज्या पद्धतीनं त्यांनी सरकारला धारेवर धरलं आणि अहिंसक पद्धतीनं केलं, ह्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणून डेमोक्रेसीसाठी प्रोटेस्ट हे इन्स्ट्रुमेंट म्हणून त्यांनी खूप सुंदर वापरलं, जे आपण परत परत वापरताना आपल्या इतिहासात पाहिलं त्यांच्यानंतर पण त्यांना तितकं इफेक्टिव्हली वापरता नाही आलं. तर गांधीजींना असं काय वेगळं जमलं होतं जे इतर लोकांना जमलं नाही, किंवा त्या प्रोटेस्टमधलं असं काय वेगळेपण होतं, ते एक इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरण्यात सुद्धा असं काय त्याचं वेगळेपण होतं? हा खूप अवघड प्रश्न आहे आणि मी अगदी प्रामाणिकपणे म्हणेन याचं उत्तर माझ्याकडे आहे असं नाही. म्हणजे हा फक्त इथं उपस्थित झालेला प्रश्न नाहीच आहे खरं तर हा सामाजिक आंदोलनांपुढचा प्रश्न आहे, जो मलाही पडलेला प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर हेच आहे की गांधी ज्या क्रिएटिव्हली आणि इनोव्हेटिव्हली प्रयोग करत होते, नव्या नव्या कॉन्टेक्स्टमध्ये तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काय करता येईल ह्याची जी प्रयोगशीलता त्यांच्याकडे होती, तिथं आपण कमी पडतोय. ह्याच्यापेक्षा वेगळं मला काही त्यातनं कळलंय आत्ता त्या अभ्यासातनं असं मला वाटत नाही. म्हणजे ह्याचं साधं कारण असं आहे की हे जे मी आत्ता 4 संघर्षांचं म्हणजे 4 ढोबळपणाने आपण 4-5 मोठी त्यांचे सत्याग्रह म्हणू शकू, पण त्या प्रत्येक सत्याग्रहाच्या अनुभवांमधनं काहीतरी घेऊन ते पुढे जातात किंवा ते ज्या पद्धतीने निगोसिएट करतात ह्याच्यामध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते. इथं जर आपल्याला बोलायचं झालं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय झालं, तर कदाचित आपल्याला प्रत्येक आंदोलनाला स्वतंत्रपणे अॅनलाइज करायला लागेल. आणि तेही एक कारण आहे की मी जेव्हा म्हणते की माझ्याकडे उत्तर नाही, त्याचं कारण हेही आहे की मला प्रत्येक आंदोलनात नेमकं काय घडलं. गांधीजींच्या मांडणीमध्ये एक भाग असा येतो की निगोसिएट करणं, आणि ते त्यांनी फार सुंदर ते मांडलेलं आहे की ते म्हणतात की आपल्याला माहिती पाहिजे की मी कोणत्या मुद्द्यांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे आणि कोणत्या मुद्द्यांच्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. ह्याचं सूत्र हे मला संघर्ष करण्याच्या आधीच माझ्या एवढा विचार होतो का, आंदोलनं घडवण्यासाठी किती वेळ आपण देतो, म्हणजे वर जे दिसतं ते नाही, जेव्हा ऍक्च्युअल रस्त्यावरती लोक उतरतात असं नाही, पण ते रस्त्यावर उतरण्याच्या आधीची जी तयारी आहे त्या तयारीला आपण किती वेळ देतो. वायकोमच्या सत्याग्रहाच्या वेळेला वायकोममध्ये प्रश्न असा होता की देवळासमोरचा रस्ता जो होता तो अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना वापरायला दिला जात नव्हता. त्याच्या संदर्भातला संघर्ष होता. तो संघर्ष करण्यासाठी ज्या संघटना पुढे आल्या आणि त्या संघटनांची माणसं देशभरामधनं तिथं येऊन पोचली. गांधीजींनी तिथं येऊन पोचलेल्या लोकांना सांगितलं की तुम्ही परत जा. आणि त्याच्यावरनं त्यांच्यावरती टीका अशी होते की बघा, म्हणजे जातीच्या प्रश्नावरती यांनी कचखाऊ भूमिका घेतली. ते जर आपण बारकाईने वाचलं तर तिथं ते काय म्हणतायत, तिथं ते म्हणतात की तुम्ही झगडाल, भांडाल, निघून जाल. ही जी इथं राहिलेली जी माणसं आहेत, तुम्ही गेल्यानंतर पण त्यांना त्याच लोकांना फेस करायचं आहे ना. मूळ हा तिथल्या लोकांचा संघर्ष आहे. तिसऱ्या पार्टीचा प्रेझेन्स आल्यामुळे संबंधित 2 व्यक्तींमधला डायलॉग जर तो सुरळीत करायचा असेल तर तो डिस्टर्बच होणार. तो जर डायलॉग एस्टॅब्लिश करायचा असेल तर त्याच संबंधित लोकांनी एकमेकांशी बोललं पाहिजे आणि तो प्रश्न सोडवला पाहिजे, कारण त्यांना कायमच एकमेकांना फेस करायचं आहे. आता आपण आजच्या काळाच्या संदर्भामध्ये जर असं इमॅजिन केलं की कोणताही एखादा संघर्ष आहे, म्हणजे गांधींच्या काळात ते ऍटलिस्ट सांगू शकले असं की तुम्ही परत जा. आजच्या काळात आपण सांगू शकत नाही आणि म्हणून आपले संघर्ष जास्त कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत. पण मग या कॉम्प्लिकेटेड म्हणजे आधी कॉम्प्लिकेटेड संघर्षांना तोंड देत असताना नेमकं काय करायचं हे आपल्याला शोधायचं, त्याचं रेडीमेड उत्तर नाही. त्या दृष्टीने मला त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, आपल्याकडे कुणाकडेच नाही, पण ते कदाचित आपल्याला सगळ्यांनाच शोधावं लागणार आहे, कारण हे संदर्भ आमूलाग्र बदललेले आहेत. म्हणजे जसे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गांधीजींची उदाहरणं मिळतील, तसंच त्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधातही मिळतील. म्हणजे एव्हर इव्हॉल्विंग हे आहेत.
आत्ताचा जो एक कन्फ्युजिंग काळ आहे ना, की मी 10 वर्षापूर्वी एखादी फेसबुक पोस्ट टाकलेली आणि त्या बेसिसवर मी आज कॅन्सल होऊ शकते, ह्या भीतीमध्ये मी कॉन्स्टंटली आहे. आणि हे माझं 10 वर्षापूर्वी मत होतं, पण आता ते माझं मत बदललंय हे म्हणायला आपण जे नॉर्मल सामान्य असून घाबरतोय, तिकडे ते लीडर असून कशी त्यांनी आपली मतं सतत प्रॅग्मॅटिकली बदलत ठेवली, आणि हाऊ डू वी डू दॅट, म्हणजे हा ओपननेस कसा आपण समाजात आणायचा. एक तर भाग आहे, म्हणजे हा जो एव्हर इव्हॉल्विंगचा जो भाग आहे ना, त्यातला इंटरेस्टिंग भाग असा आहे की गांधीजींच्या अनेक प्रकाशनांवरती म्हणजे सुरुवातीच्याच पानावरती हे छापलेलं मिळेल तुम्हाला, की जर माझ्या 2 वक्तव्यांमध्ये तुम्हाला विरोधाभास आढळला तर माझं नंतरचं वक्तव्य हे ग्राह्य धरावं. हे त्यांनी त्याला आज आपण डिस्क्लेमर म्हणतो, त्यांनी आधीच दिलेला आहे त्याच्या. गांधीजी इन्व्हेंटेड डिस्क्लेमर. त्याच्यात एक भाग असा आहे की मला 10 वर्षापूर्वीच्या माझ्या फेसबुक पोस्टचं मला बॉदरेशन वाटू शकतं. म्हणजे तेव्हा मी तशी का होते आणि आज मी अशी का आहे ह्याचं माझं काय आकलन आहे. म्हणजे वारा फिरेल तशी मी फिरली आहे असं ते आहे का, काहीतरी त्याला कॉन्टेक्स्ट होता, म्हणजे माझीही ती जर्नी आहे का काहीतरी. ती जर जर्नी असेल तर मग मला त्याच्याबद्दल तसा संकोच बाळगण्याचं काही कारण नाही, की ठीक आहे ना, म्हणजे मी पण इव्हॉल्व झाले ओव्हर द पिरियड. तेव्हा लहान होते मी, नाही कळलं मला, किंवा तेव्हा त्या कॉन्टेक्स्टमध्ये मला ते अमुक एक गोष्ट तशी वाटली. आज मी जास्त मॅच्युअर झाले, आज जास्त अधिक अनुभव घेतले, माझ्या आजूबाजूचं जग पण बदललं, मला नवीन नवीन माणसं भेटली, त्यांच्याकडनं नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि त्याप्रमाणे मी बदलले. म्हणजे ही लाईन आहे का मी म्हणजे मनस्वी अशी आहे की मला वाटेल तसं मी करणार. तेव्हा तसं वाटलं होतं, आज असं वाटलं होतं, उद्या आणखी वाटेल, तुम्ही कोण मला विचारणार. हा त्याच्यातला भाग आहे का तो एव्होल्युशनचा भाग आहे. तर तो जर एव्होल्युशनचा भाग असेल तर त्या बाबतीत संकोच वाटण्याचं काही कारण नाही. कारण आणि मला वाटतं याच्याही पुढे जाऊन म्हणजे कदाचित मला माझी जी 2 बदललेली वक्तव्य आहेत त्यातला विरोधाभास जाणवतो आहे, पण समाज म्हणून, इतर लोक म्हणून सुद्धा ज्यावेळेस ते एक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे हे बऱ्याचदा असं इतर लोक सुद्धा इतर लोकांच्या नव्या ओपिनियन्ससाठी, नव्या गोष्टींसाठी तितके उत्सुक नसतात. किंवा अच्छा तू आधी तर हे बोलला होतास ना, मग आता कसा बदलला, आता कसा फिरला, आणि मग नाही मग आधी हे बाजू होती मग आता ही बाजू झाली, पासून सगळे कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. अगदी आपण आता सगळ्यात महत्वाचं जे गांधींच्या नागरिक शास्त्राबद्दल जे आपण डिस्कस करणं अपेक्षित आहे ते म्हणजे त्यांनी जी कॉन्सेप्ट ऑफ स्वराज दिली, तर त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. की नागरिक शास्त्र म्हटलं तर ते स्वराज, स्वतःसाठीचं राज्य, स्वतः चालवलेलं, तर नक्की त्यांच्या मते असलेलं आणि आपल्याला माहित असलेलं स्वराज हे काय आहे. नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एकतर त्यांची जी काही कल्पना आहे स्वराज्याची, ती त्यांनी जे हिंद स्वराज्य पुस्तक जे लिहिलं साधारण 1909 सालचं ते पुस्तक आहे, आणि गुजरातीमध्ये लिहिलेलं आणि मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेलं असं जे पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये खूप त्यांनी नेमकेपणाने ती कल्पना मांडलेली आहे, आणि अजूनही ते भारताच्या राजकारणामध्ये शिरलेले नाहीत. म्हणजे अजूनही ते आफ्रिकेतच आहेत, त्या टप्प्यावरती लिहिली. आणि त्यांना इनफॅक्ट नंतर विचारण्यात पण आलं की तुम्ही आत्ता जर लिहिलं हिंद स्वराज तर तुम्ही बदलाल का. तेव्हा ते म्हणाले की काही पासिंग रेफरन्सेस, 1-2 शब्द इकडचे तिकडचे बदलण्याच्या पलीकडे मी त्याच्यात मोठा काही बदल करणार नाही. त्याच्यामुळे हिंद स्वराज्यामध्ये आपल्याला त्यांची एकूण स्वराज्य म्हणजे काय ही दृष्टी दिसते असं आपण ठामपणे म्हणू शकतो त्या पुस्तकाच्या वर. आता हिंद स्वराज्यामध्ये ते काय म्हणतात, मग एक तर हिंद स्वराज्याचा जो ढाचा काय आपण लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये वर्तमानपत्राचा वाचक आणि संपादक ह्यांच्यामधला तो डायलॉग आहे. तो वाचक प्रश्न विचारतोय आणि संपादक त्याला उत्तर देतोय, आणि संपादक जो आहे तो बेसिकली गांधींच्या आवाजात तो बोलतोय. त्याला त्यांनी नाव दिलं नाही स्वतःचं, पण तो त्यांचे विचार तो मांडतोय साधारण. तर इथं पहिला तर त्याच्यातला इंटरेस्टिंग भाग असा आहे की जो आपल्या चर्चेत आला आणि जो इतरही मंडळी ज्याच्याबद्दल बोलतात की स्वातंत्र्य मिळायला उशीर होतोय.
आता हे 8 साली तो वाचक जो आहे तो त्या संपादकाला म्हणतोय की ज्या पद्धतीने काँग्रेसची नुसती अधिवेशनं होत आहेत त्याच्यामधनं स्वातंत्र्य मिळायला उशीर होतोय. आणि त्याला ते उत्तर देताना म्हणतात की मग आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आधीच्या लोकांनी जे करून ठेवलं ते करून ठेवलं, त्यांना नावं ठेवत बसण्यापेक्षा आपण काय करूया त्याचा आपण विचार करूया, असं करून त्याची ती चर्चा सुरू होते. तिथं ते अतिशय जो कळीचा प्रश्न विचारतात त्याला की तुला स्वराज्य म्हणजे काय अपेक्षित आहे. म्हणजे इथले ब्रिटिश गेले आणि ब्रिटिश जसं जगत होते तसंच आपण जगत राहिलो तर त्याला तू स्वराज्य म्हणणार आहेस का. म्हणजे ब्रिटिशांना इथनं घालवणं एवढंच तुझ्यासाठी स्वराज्य आहे का, हा ते प्रश्न विचारतात. आणि तिथं ते म्हणतात की ब्रिटिश डेमोक्रेसी जी आहे आणि ब्रिटिश पार्लमेंट जे आहे त्याला जी लोकशाहीची जननी म्हटलं जातं तर तीच खरी लोकशाही पद्धत असू शकते का लोकशाहीबद्दल आपल्याला अधिक बारकाईने विचार हा करायला पाहिजे, हा प्रश्न तिथे ते उपस्थित करतात. आणि तिथं ते म्हणतात की या लोकशाहीला मी लोकशाही मानत नाही, या पार्लमेंटमध्ये जे काही चालतं त्याला मी फार आदराने मी बघू शकत नाही, कारण इथं फक्त मेजॉरिटीप्रमाणे निर्णय घेतले जातात. मेजॉरिटी हाच जर निर्णय घेण्याचा एकमेव धागा जर असेल तर मेजॉरिटी ही दरवेळेला बरोबरच असते का. आणि समाज म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मेजॉरिटी जे आहे तीच फक्त तिचेच अधिकार जर हे करायचं असेल तर मग बळी ते कानपिळी असा रूल आहेच. मग लोकशाही त्याच्यापेक्षा वेगळी काय झाली. म्हणजे इथं मायनॉरिटीचे पण अधिकारांचं संरक्षण हे प्रॉमिस पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्येही होतं, पण त्याच्यामधनं सगळ्यांचे अधिकार सगळ्यांचे विचार हे नेसेसरीली त्याचा आदर राखला जातो का हे प्रश्न ते विचारतात. आणि इथं मला आवर्जून म्हणणं असं वाटतं की जेव्हा आपण मायनॉरिटी म्हणतो तेव्हा आपल्याला एकूण राजकारणामधनं जे काही मनात असोसिएशन झालेलं आहे त्याच्या थोडं पलीकडे जाऊन आपण मायनॉरिटी शब्दाचा विचार केला पाहिजे, कारण मायनॉरिटी ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. म्हणजे केवळ ती रिलिजियस मायनॉरिटी असते असं नव्हे. म्हणजे कर्नाटकातले मराठी लोक हे मायनॉरिटी आहे कारण तिथं बहुसंख्य कन्नड भाषिक आहेत. मग तिथं म्हणजे ती भाषिक मायनॉरिटी असू शकते, ती वेगवेगळ्या प्रकारची मायनॉरिटी असू शकते, लैंगिक मायनॉरिटी ती असू शकते. त्याच्यामुळे मायनॉरिटी म्हणजे कुठला तरी जो एक प्रचलित त्याला असोसिएट झालेला पलीकडे जाऊन असू शकतं, तेही असू शकतं आणि इतरही असू शकतं. पण मग जर समाज म्हणून हे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येत असतील तर त्या सगळ्यांच्यासाठी काहीतरी एक आदराने आणि न्याय अशा पद्धतीचं स्वतःची आब राखून डिग्निटी राखून जगणं, पुरेसा उपजीविकेसाठीची साधनं असणं, हक्क असणं आणि एक सौहार्दपूर्ण असं आपलं अस्तित्व असणं समाज म्हणून, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही प्रचलित मॉडेल डेमोक्रेसीचा आहे त्याच्यातनं ते साध्य होतं का, हा प्रश्न खूप क्रिटिकल आहे. आणि हा प्रश्न आजही फक्त कुठल्या अमुक एका देशाच्या अशा संदर्भात नाही, जगामध्ये जे डेमोक्रेटिक थिअरीज ज्या आहेत त्याच्या संदर्भातही हा उपस्थित केला जाणारा प्रश्न आहे. म्हणजे कोणत्याही लोकशाहीमध्ये, म्हणजे विशेषतः प्रातिनिधिक लोकशाही आत्ता सगळीकडे जी आहे अस्तित्वामध्ये आणि त्याच्यातली संसदीय लोकशाही, त्याच्यामध्ये की ज्याला इंग्लिशमध्ये फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम म्हटलं जातं. म्हणजे कसं होतं की एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर 10 कॅन्डिडेट्स असतील आणि 100 वोटर्स असतील तर आपण जर असं गृहीत धरलं की एका कॅन्डिडेटला साधारण 15 मतं मिळालेली आहेत आणि उरलेली सगळी जी मतं आहेत ती साधारण इक्वली बाकीच्या 8-9 जणांमध्ये वाटली गेलेली आहेत, तर तरी सुद्धा ती एक व्यक्ती निवडून येते. कारण जरी इथं 85 लोकांनी मत त्याच्या विरोधात दिलेलं असलं तरी त्या एका व्यक्तीला 15 मिळाले म्हणून निवडून येत. प्रत्यक्षात तर आपल्याला असं दिसतं की 100तले 100 तर वोट पण करत नाहीत, म्हणजे वोटच करतात आधी 60 जण केले तरी खूप आपण म्हणतो. आणि ही परिस्थिती जगभरामध्ये आहे. मग मेजॉरिटी आहे म्हणजे बेसिकली काय, आणि ज्यांनी मतदानच केलेलं नाही किंवा ज्यांनी विरोधात मत दिलेलं आहे त्यांच्या मताचं काय.
तर मग सिस्टीम म्हणून जर विचार करायचा झाला तर ह्याच्यापेक्षा वेगळं काही असू शकतं का? आणि जेव्हा आपल्याला स्वराज्य आणायचं आहे तेव्हा आपल्याला मग तिथं ब्रिटिश पार्लमेंट होतं तसंच इकडे फक्त पार्लमेंट ह्याच सगळ्या फ्लॉज असलेले हेच सगळे लिमिटेशन्स असलेलं पुन्हा इथं आणायचंय का? ह्याला आणखी काही वेगळा मार्ग असू शकतो. आणि मग तिथं जे काही त्यांचा ग्रामस्वराज्याचा विचार येतो हा विचार ते अधिक वेगवेगळ्या पद्धतीने नंतरही मांडत असलेले दिसतात. पण याचा अर्थ म्हणून लोकशाही आत्ताची रद्द करून टाका आणि मग काहीतरी आयडियल आम्ही ती आणू असं ते म्हणत नाहीत. आत्ताची लोकशाही आहे ती तोपर्यंतची स्टॉपगॅप अरेंजमेंट असेल किंवा अधिक बरं काहीतरी इव्हॉल्व्ह होईकडे जाण्याचा तो मार्ग असेल. त्याच्यामुळे इथली रद्द करून तिकडे जाणं असं नाहीये, पण त्या दृष्टीने आपण काय करू शकतो आणि त्याला पूरक अशी अर्थव्यवस्था काय असू शकते. कारण ही जी लोकशाही आहे जी युरोपामध्ये जेव्हा अवतरली तेव्हा ती भांडवलशाहीचा हात हातात घेऊन आलेली लोकशाही आहे. ती कुठली भांडवलशाही होती तिथलं तर ती औद्योगिक भांडवलशाही होती. म्हणजे त्याला सस्टेन करणारी अर्थव्यवस्था ही युरोपमध्ये अवतरली आणि त्या अर्थव्यवस्थेला पूरक अशी राज्यव्यवस्था ही तिथं अवतरली. तर आपल्याला जर त्या राज्यव्यवस्थेमध्ये जर काही अडचणी जाणवत असतील आणि आपल्याला जर ती अधिक इव्हॉल्व्ह व्हावी असं वाटत असेल तर तशाच पद्धतीने आपल्याला अर्थव्यवस्था सुद्धा अधिक वेगळ्या पद्धतीची इव्हॉल्व्ह झालेली अशी कशी बांधता येईल हा विचारही ते करतात. आणि म्हणून त्यांच्या स्वराज्यामध्ये हे दोन्ही विचार आहेत की जी लोकशाही आहे ती अधिक विकेंद्रित स्वरूपामध्ये अधिक गावांच्या पातळीवरती लोकांच्या सहभागातनं घडणारी. एक अजून प्रश्न आहे हा कदाचित मेजर कॉन्ट्रोवर्शियल असू शकतो, सो दोघंही मला वॉर्न करा. पण आत्ता जो आपण विषय काढला की गांधीजींच्या म्हणजे काय, आपण गांधीजी माझ्या डोक्यात असे आहेत ह्या विचारांचं मॅनिफेस्टेशन मी माझ्याप्रमाणे करून त्या दृष्टीने मी काही ॲक्शन्स करते. जो खादी किंवा ऑर्गॅनिक हा जो भाग म्हटला की त्याचं कदाचित ध्येय वेगळं असेल, पण आत्ता ज्या सोकॉल्ड खादी गावात बनवलेल्या आर्टिझन्सकडनं बनवलेल्या गोष्टी आहेत त्या सामान्यांना परवडण्यासारख्या नसतात. हे एक उदाहरण झालं. किंवा अगदीच मुद्दा निघालाय तर प्रोहिबिशनचा जो हे आहे की एक अख्खं स्टेट प्रोहिबिशन दारूमुक्त करायचं आणि तिथली बरीचशी लोक बाजूच्या युनियन टेरिटरीमध्ये जाऊन दर विकेंडला दारू पितात. सो हे सगळे आपले विचार आहेत. जर गांधीजी इतके एव्हर इव्हॉल्विंग असते तर हे विचार त्यांनी कदाचित रिथिंक केले असते. पुन्हा असं आहे की दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये ते ज्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचलंय त्याच्यातले दुसरे काही भाग म्हणजे मी सांगते की आता उदाहरणार्थ प्रोहिबिशनचा मुद्दा आहे. तर प्रोहिबिशनचा मुद्दा आहे पण त्याचबरोबर हाही विचार आहे आणि त्याचा अगदी म्हणजे व्यवस्थित नोंद त्याची सापडते त्यांच्या साहित्यामध्ये की महुआच्या फुलापासनं जी दारू बनवली जाते त्याच्यातनं ग्रामोद्योग होऊ शकतो का, पण ती दारू कशासाठी वापरायची तर त्या अल्कोहोलचा वापर हा औषध निर्मितीसाठी करायचा. तर हे करता येईल का याबद्दलचं जे काही हे आहे चिंतन आहे ते तिथं होताना दिसतं गांधीजी. दुसरा जो भाग आहे की त्या ऑर्गॅनिक वस्तू किंवा खादी खूप महागडी असते वगैरे हे सगळं, तर एकतर आत्ता असं झालंय की म्हणजे टोकनिझमचाच तो एक भाग आहे की त्याच्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्थेचा तो भाग नाही आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण अर्थव्यवस्था तशा पद्धतीने प्लॅन करता तेव्हा पहिली गोष्ट त्याची किंमत इतकी जास्त असेल का हा एक भाग. मास प्रोड्यूस केलं खादीच्या गोष्टी तर त्याची किंमतही तेवढी राहील का पहिली गोष्ट. हा पण तरी ती जास्त असेल हे मान्य. त्याला मग जो भाग येतो त्याला सोशल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात की जेव्हा तुम्ही त्याच्यातनं एवढ्या मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट जर करत असाल किंवा तुम्ही त्याला इव्हन म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण तो गांधींचा शब्द डेफिनेटली त्या काळात वापरला जाणारा नाही आहे पण इकॉलॉजिकल कॉस्ट ज्याला आपण म्हणतो की ठीक आहे त्याला उत्पादनाचं मूल्य कदाचित जास्त आहे म्हणून ती वस्तू थोडीशी महाग इतर ह्याच्यापेक्षा असेल पण त्यातनं पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही आहे. तर त्याचे हे जे दुर्गामी फायदे आहेत ते लक्षात घेता मग आपण समाज म्हणून त्या वस्तू करणार का त्याचं उत्पादन करणार का नाही. कारण ह्याच्यातनं
पुन्हा मी तेच म्हणत की कन्क्लुझिव्ह उत्तर म्हणून असं नाही, बरेच एथिकल पण डायलेमाज आहेत त्याच्यामध्ये. मग आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे चाललोय, तर की समाज म्हणून म्हणजे समाजातले लोक म्हणून एकूण आपण म्हणून त्यांनी एकतर काय समाज एन्व्हिजन केला होता आणि त्यांनी जो एन्व्हिजन केला होता, त्यांना जो अभिप्रेत असलेला समाज होता, आपण त्याच्या आसपासही कुठे आहोत का असं एक विचार असं वाटतं. त्यांनी जो इमॅजिन केलेला समाज जो होता स्वप्नातला, तो अर्थातच अहिंसक समाज होता. ती एक स्थायी व्यवस्था, शाश्वत व्यवस्था असं ज्याला म्हणता येईल, असा तो समाज होता. जो अहिंसक म्हणजे फक्त हिंसा न करणारा एवढंच नाही, तर आपण जे मगाशी म्हटलं त्या अर्थाने माणसातले नातेसंबंध जे आहेत ते अधिक सौहार्दपूर्ण असलेला, स्वतः आणि दुसऱ्याचा आदर राखणारा, उपजीविकेची जी साधनं आहेत आणि जे काही आर्थिक विकास जो आहे त्याच्यात दुसऱ्याला आणि पर्यावरणाला न ओरबाडणारा असा समाज, असा आपण खूप छान फुलवून आयडियलिझम सांगू शकतो. अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने त्याचा विस्तारही करता येऊ शकतो आणि आजच्या काळाच्या अनुषंगाने त्याला आपण वेगळे परिमाणही लावू शकतो. पण म्हणजे आपण काहीतरी त्या गोष्टीपासून खूप डेव्हिएट झालोय किंवा म्हणजे किती थोर लोक पूर्वी होऊन गेली पण आता आपण किती, अशा ते पद्धतीने बघावं असं काही मला ते वाटत नाही. कारण शेवटी असं की प्रत्येक समाजाचा एक ग्राफ हा असतो. पण जर काही असा एखादा म्हणजे टेक होम नावाचा जो भाग असेल की एवढं सगळं ते म्हणत होते ते कदाचित सगळं शक्य नसेल, तरी हा जो भाग आहे ना की प्रत्येकाचा एक सत्याकडे जाण्याचा काही प्रवास म्हणून काही आहे का, आणि त्या दृष्टीने आपण समाजात जगत असताना आपल्याबरोबरच इतरांनाही तो जगण्याचा अधिकार आहे, हे आपण कुठेतरी विचार करू शकतो. कारण तेवढ्या निर्भयतेने जगू शकतो. कारण ह्या सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी जर काय भाग असेल तर तो त्या निर्भयतेचा भाग आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला इतरांच्या उत्कर्षाने म्हणजे काहीतरी आतमध्ये होतं, ती इन्सिक्युरिटी असते. म्हणजे ती इन्सिक्युरिटी कशात नाही येते, तर मला माझ्या गोष्टींच्या बाबतीत गॅरंटी नाही आहे, भीती आहे सतत. नाही तर दुसऱ्याच्या वाढीनी किंवा दुसऱ्या समाजाला काहीतरी मिळालं, समुदायाला दुसरं मिळालं म्हणून मला का हे वाटावं किंवा मला अधिकाधिक हिंसक व्हावंसं का वाटावं. कारण असंच वाटतं ना की ते काहीतरी माझ्यापासनं हिरावून घेतील तेव्हा मी त्यांनाच नष्ट करते, म्हणजे मला कोणी काय करणार नाही. मी खरं त्यांनी केलंय नाही केलंय, त्यांच्या उत्कर्षातनं मी कमी होणार आहे नाही होणार आहे हे काही न बघता हा जो काही भाग आहे की अनेक गोष्टी माध्यमांच्या द्वारे येणाऱ्या, राजकीय प्रचारामधनं येणाऱ्या ह्या अनेक गोष्टी आपण स्वीकारतो कारण आतमध्ये ती भीती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जर आजच्या काळामध्ये इतर बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत काय गांधीजींच्या दृष्टीने करता येईल न करता येईल हा याच्याबद्दल खूप चर्चा होऊ शकते किंवा मी मगाशी म्हटलं तसं खूप क्रिएटिव्हली आपल्याला त्याच्यावरती बघावं असंही वाटेल. पण एक जे चिरंतन मूल्य जे आहे आणि त्याच्या दृष्टीने किमान एक इंट्रोस्पेक्शन तरी जे आपण करू शकतो ते असं की आपल्याला भीती कसली वाटते, कसली भीती आहे मनामध्ये, का निर्भय आपण होत नाही, आणि निर्भय न झाल्याने आपलं व्यक्तिगत आणि सामाजिक वर्तन हे कसं बदलत चाललेलं आहे याच्याबद्दल थोडं आत्मचिंतन जरी आपण करू शकलो तरी ते खूप महत्वाचं ठरेल. बापरे, मला आजच्या एपिसोड मधले वेगळेच गांधीजी कळलेत. म्हणजे अहिंसा म्हणून जे म्हणजे सतत अहिंसेचा झेंडा घेऊन जे समोर दिसत प्रत्येक वेळेला दाखवले गेलेले गांधीजी आहेत किंवा उमगलेले आहेत त्यापेक्षा वेगळे निर्भय हो सांगणारे गांधीजी आज समजले. अहिंसा काय आहे हेच आपली डेफिनेशन झाली. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि वेगळा पर्स्पेक्टिव्ह गांधीजींबद्दलचा एक त्या वेगळ्या सत्याचा शोध घ्यायला मला एक मदत केली. तर खूप खूप आभार. इतिहासातला नागरिकशास्त्राचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
आपण नेहमीच इतिहासामध्ये या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजना, या वेगवेगळ्या व्यक्तींना, त्यांच्या विचारांना शोधण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याचा नागरिक शास्त्राची काय संबंध आहे, इतर कुठलेही पॉलिटिकल ब्रॅकेट्स त्यांना न लावता त्यांच्याकडे काय पद्धतीनं पाहिलं जाऊ शकतं आणि त्यांचे विचार आत्ता कसे रेलेव्हंट आहेत, ते कसे आचरणात आणले जाऊ शकतात, याच्यासाठीचा आपला हा प्रयत्न आहे. नक्की कळवा तुमचा जो काही अभिप्राय आहे. प्लीज कमेंट्स करा आणि नागरिक शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.